नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये. मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही. पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. मग आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होतं. जसे की आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची, ते आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी मांसाहार करत नाही, पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही. मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी, अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागत नाही. थोडं कठीणच असतं. त्यामुळे आपल्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो, हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत. पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवताचे, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखा नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादळही होते. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा, तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हा तुम्ही स्वामी सेवा न केलेलीच बरी. असे स्वामी भक्त सेवा करण्यातही काही अर्थ नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवेत विना वाया गेलेलाच असे समजावे. श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडेल नाही तो दिवस गेला वाई. तशा यमाशी करून नाही करावे पुण्य तात्काळ. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले आहे, गायीच्या या अंगाला हात लावल्याने जन्माची गरिबी दूर जाते, परंतु कुटुंब सुख समृद्धीने भरून जाईल. या वाक्याचा अर्थ आहे, ज्या दिवशी आपल्या हातातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमाला नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो दिवस एक वाया गेला एवढे मात्र नक्कीच आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामी सेवा करतो, स्वामींना आवडत नसेल का मी मांसाहार केलेला. याचा उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही संबंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपल्या मनात शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भस्त वात्सल्य भक्ताभिमानी अक्कलकोट श्रीनिवासी श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.